आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। तुर्चीत मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याने जनावरांचे शेड भुईसपाट, बैलाचा मृत्यू, इतर जनावरे बचावली। रविवारी झालेल्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे तासगाव तालुक्यातील तुर्ची येथील गोरेमाळा परिसरातील शेतकरी पोपट विठ्ठल बोडरे यांचे जनावरांचे शेड 2 मोठी झाडे कोसळल्याने पूर्णपणे भुईसपाट झाले। या दुर्घटनेत एका बैलाचा जागीच मृत्यू झाला असून इतर जनावरे ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे वाचवण्यात यश आलं। घटना घडल्यानंतर मुसळधार पावसातही बोडरे कुटुंबियांसह गोरेमाळ्यातील तरुण आणि नागरिक मदतीसाठी धावून आले। कोयते, कुऱ्हाडी व उपलब्ध साधनांच्या मदतीने झाडांच्या फांद्या तोडत जनावरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले। जनावरांच्या दाव्या कापून व जाळ्या तोडून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। मात्र जेसीबी घटनास्थळी पोहोचेपर्यंत एका बैलाचा मृत्यू झाला होता। या बचाव कार्यात सहभागी झालेल्या अनेक तरुणांना हातापायांना किरकोळ दुखापती झाल्या, तरीही जीवाची पर्वा न करता त्यांनी रात्रभर पावसात उभे राहून जनावरे वाचवण्यासाठी प्रयत्न केले। रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे शेडमधील जनावरे बाहेर काढल्यानंतर मोठ्या जनावरांना उघड्यावरच ठेवावे लागले। या दुर्घटनेमुळे बोडरे कुटुंबियांना मोठा मानसिक आणि आर्थिक धक्का बसला असून बैलाच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। दरम्यान परिसरातील नागरिकांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी व माणुसकी विशेष उल्लेखनीय ठरली। गावातील नागरिकांनी एकत्र येत मदतीचा हात दिला। सोमवारी सकाळपासूनही अनेक ग्रामस्थांनी बोडरे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला। या नैसर्गिक आपत्तीची दखल घेत शासकीय यंत्रणेकडून पंचनामा करण्यात आला। यावेळी सरपंच विकास डावरे, गाव कामगार तलाठी विशाल वाघमारे तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पोद्दार यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली। शेतकरी पोपट बोडरे यांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे।